लय भारी आणि लय प्रोटीन असलेली आज आपण चमचमीत आणि झणझणीत मटकी बनवतोय. यासाठी ना गॅसवरती पातेल्यात पाणी ठेवलंय. मटकी धुवून टाकून द्यायची. याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि हळद पावडर टाकायची. 5-10 मिनिटं ही मटकी शिजवून घ्यायची. शिजल्यानंतर आहे ना चमच्याच्या मदतीने वर काढून घ्यायची. आता हिला फोडणी द्यायची आहे. यासाठी गॅसवर कढई ठेवायची. कढीपत्त्याची पानं टाकायचे. तेल तापून घ्यायचं. त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकून गेले का कांदा परतून घ्यायचा याच्यामध्ये. कांद्याला थोडासा रंग बदलला की ह्याच्यामध्ये ना चिरलेला टोमॅटो तो देखील परतून घ्यायचा. टोमॅटो छान असा परतून घेतला की त्यानंतर ह्याच्यामध्ये ना खोबरं, अद्रक, लसूण ते देखील ह्याच्यामध्ये परतून घ्यायचंय. लाल तिखट पावडर, हळद पावडर, मसाले टाकून घ्यायचे. मसाले परतून घ्यायचे. त्यानंतर ह्याच्यामध्ये ना मटकी जी शिजवून घेतली ती टाकून घ्यायची. जेवढं पाणी लागतंय मटकीच्या भाजीला तेवढं पाणी ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे. आता उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याला थोडासा कूट टाकायचा. झाकण ठेवून 5-10 मिनिटं शिजवून घ्यायची. आपली तर्रेदार अशी मटकीची उसळ तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा.